नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2 जानेवारी 2024। तर आजच्या दिवसासाठीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 साठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट एम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे केटी मून। तर ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती आणि 2 वेळा पोल वॉल्ट वर्ल्ड चॅम्पियन केटी मूनची टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 साठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट एम्बॅसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे। तर केटी मूनने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक आणि 2023 मध्ये डायमंड लीग मध्ये सर्वोच्च स्थान देखील जिंकले आहे। तर जागतिक ॲथलेटिक्स गोल्ड लेबल रेस आणि जगातील टॉप 10 मॅरेथॉन पैकी एक म्हणून वर्गीकृत मुंबई मॅरेथॉन 21 जानेवारी 2024 रोजी होणार आहे। तर 21 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट एम्बॅसिडर म्हणून केटी मून हिची नियुक्ती करण्यात आली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स 2024 साठी 2 प्लॅन आणलेले आहेत। एक आहे इयरली प्लॅन आणि दुसरा आहे मंथली प्लॅन। तर यामध्ये आपण इयरली प्लॅन हा 251 रुपये मध्ये असणार आहे आणि मंथली प्लॅन हा 26 रुपये मध्ये असणार आहे। तर यामध्ये आपण डेली करंट अफेअर्सची पीडीएफ, वीकली रिव्हिजन पीडीएफ, मंथली वन लाइनर पीडीएफ देणार आहोत। तर हे सर्व तुम्हाला स्पर्धा अभ्यास या ॲप वरती उपलब्ध होणार आहे। तर कंटेंट कसा आहे, पीडीएफ कसे वाटतात यासाठी तुम्ही डिसेंबर 2023 मधील पीडीएफ पाहू शकतात। तर स्पर्धा अभ्यास या ॲप वरती डिसेंबर 2023 मधील सर्व पीडीएफ ह्या फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत। तर ज्यांना कोणाला हा प्लॅन घ्यायचा आहे त्यांनी स्पर्धा अभ्यास हे ॲप डाउनलोड करून घ्या। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता देश जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत। तर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश बनला आहे। तर आर्थिक वर्ष 2023 मध्ये 125.32 दशलक्ष टन कच्चे पोलाद आणि 121.29 मेट्रिक टन स्टीलचे उत्पादन झाले आहे। तर कच्चे पोलाद आणि 121.29 मेट्रिक टन स्टीलचे उत्पादन झाले आहे। तर 2008 पासून स्टील उत्पादनात 75% वाढ झाली आहे। तर चीन हा जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश आहे। तर 1 नंबरला कोण आहे? तर चीन हा देश आहे आणि दुसऱ्या नंबरला आपला भारत देश आहे। तर चीन आणि अमेरिकेनंतर भारत हा तयार पोलादाचा जगातील तिसरा सर्वात मोठा ग्राहक आहे। तर त्या उत्पादनाचा उपयोग करणारा किंवा ग्राहक कोण आहे? तर 1 नंबरला चीन आहे, 2 नंबरला अमेरिका आहे आणि भारत हा तिसऱ्या नंबरला आहे। कशामध्ये? तर पोलादाचा वापर करण्यामध्ये आणि पोलाद उत्पादनामध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय वन्यजीव संवर्धन संस्थेच्या मते 2023 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक वाघांचा मृत्यू झाला आहे? तर याची योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। तर भारतीय वन्यजीव संवर्धन संस्थेने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये भारतात एकूण 204 वाघांचा मृत्यू झाला आहे। तर किती वाघांचा मृत्यू झालेला आहे? तर भारतामध्ये एकूण 204 वाघांचा मृत्यू झालेला आहे। तर यामध्ये सर्वाधिक वाघांच्या मृत्यूची नोंद महाराष्ट्रात झालेली आहे। तर महाराष्ट्रामध्ये एकूण 52 वाघांचा मृत्यू झालेला आहे। त्यापाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये 45, उत्तराखंडमध्ये 26, तमिळनाडू आणि केरळमध्ये प्रत्येकी 15, तर कर्नाटकात 13 वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे। तर भारतामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या मध्य प्रदेश या राज्यामध्ये आढळते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फ्रान्सवा बेटनकोट मेयर्स। तर 100 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह फ्रान्सची फ्रान्सवा बेटनकोट मेयर्स जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरली आहे। तर ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्स नुसार मेयर्सची एकूण मालमत्ता $100.1 बिलियन किंवा मिलियनवर पोहोचली आहे। मेयर्स या लॉरियल कॉस्मेटिक कंपनीच्या उपाध्यक्ष आहेत। तर 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला ठरली आहे फ्रान्सवा बेटनकोट मेयर्स आणि त्या फ्रान्स या देशाच्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच CNN बिझनेसच्या CEO ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सत्या नडेला। तर मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांची CNN बिझनेसच्या CEO ऑफ द इयर 2023 म्हणून निवड झालेली आहे। या शर्यतीत त्यांनी चेसचे CEO जेमी डिमन, ओपनएआयचे CEO सॅम ऑल्टमन आणि एनव्हीडियाचे CEO जेसन हुआंग यांचा पराभव केलेला आहे। तर 2023 मध्ये CNN बिझनेसच्या CEO ऑफ द इयर म्हणून सत्या नडेला यांची यांची निवड करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुप्तचर माहिती संकलित करण्यासाठी इस्रोकडून पुढील 5 वर्षात किती उपग्रह प्रक्षेपित केले जातील? तर याचे योग्य उत्तर आहे 50।
तर इस्रो पुढील 5 वर्षात गंभीर अवकाशीय बुद्धिमत्ता गोळा करण्यासाठी 50 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे। हे उपग्रह लष्करी वापरासाठीचे उपग्रह असतील, तर याला लष्करी उपग्रह असे म्हटले जाते। तर हा उपग्रह हजारो किलोमीटरच्या त्रिज्यांमधून विविध हालचाली शोधण्यात सक्षम असेल। तर लष्करी उपग्रह हे गुप्तचर उपग्रह आहे जे धोरणात्मक हेतूंसाठी तयार केले जातात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाच्या न्यायालयाने 8 माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा कारावासात बदलली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कतार। तर कतारमधील कथित हेरगिरीचा आरोप असलेल्या 8 माजी भारतीय नौसैनिकांची फाशीची शिक्षा तेथील न्यायालयाने कमी केली आहे। तर आता फाशीच्या शिक्षेऐवजी या भारतीयांना तुरुंगातच राहावे लागणार आहे। तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिलेला आहे। तर कतारच्या अपील न्यायालयाने 28 डिसेंबर 2023 रोजी हा आपला निर्णय दिलेला आहे। तर सुनावणी दरम्यान भारताचे राजदूत न्यायालयात उपस्थित होते, तसेच सर्व 8 कुटुंबातील सदस्यही त्यांच्यासोबत होते। तर कतार या देशाच्या न्यायालयाने 8 माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा कारावासामध्ये बदललेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजस्थान उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश कोण असतील? तर याचे उत्तर आहे एम श्रीवास्तव। तर एम श्रीवास्तव हे राजस्थान उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश असतील। आतापर्यंत ते राजस्थान उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश होते। तर एम श्रीवास्तव यांचे नाव सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने नियुक्त केले आहे आणि राष्ट्रपतींनीही त्याला संमती दिलेली आहे। तर यापूर्वी ते छत्तीसगड न्यायालयात न्यायाधीश होते। ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांची राजस्थान उच्च न्यायालयात बदली झाली। तर राजस्थान उच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायमूर्ती असल्याने ते प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहत होते। तर राजस्थान उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश असणार आहेत एम श्रीवास्तव। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने प्रजापालन कार्यक्रम सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे तेलंगणा। तर तेलंगणाचे उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्का मल्लू यांनी डिसेंबर 2023 मध्ये इब्राहीमपट्टम येथे सरकारच्या प्रजापालन कार्यक्रमाचे उद्घाटन केले आहे। तर प्रजापालन कार्यक्रमाची रचना ही रहिवाशांच्या गरजांबद्दल सर्वसमावेशक माहिती गोळा करण्यासाठी तळागाळात तपशीलवार डेटाबेस तयार करण्यासाठी करण्यात आली आहे। तर या योजनेचे ही योजना कधीपासून चालू होणार आहे? तर 1 जानेवारी 2024 पासून तेलंगणामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच प्रतिष्ठित मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे LP हेमंत के श्रीनिवासुलू। तर लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन ट्रेड काउन्सिलचे नवनियुक्त संचालक LP हेमंत के श्रीनिवासुलू यांना प्रतिष्ठित मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तर भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला हा सन्मान हेमंत यांच्या व्यापार मुत्सद्देगिरी आणि जागतिक आर्थिक संबंधांमध्ये केलेल्या अतुलनीय योगदानाची ओळख आहे। तर हेमंत यांचा लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन ट्रेड काउन्सिलच्या नेतृत्वापर्यंतचा प्रवास तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील प्रतिष्ठित कार्य महत्त्वाचे आहे। त्यासाठीच त्यांना मॅन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच UAPA अंतर्गत कोणाला दहशतवादी घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लखबीर सिंग लांडा। तर लखबीर सिंग लांडा यांना गृह मंत्रालयाने UAPA अंतर्गत वैयक्तिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे। तर तो कॅनडा स्थित गुन्हेगार आहे आणि बब्बर खालसा इंटरनॅशनल म्हणजे BKI या संघटनेचा प्रमुख आहे। एका निवेदनात गृह मंत्रालयाने म्हटले आहे की लांडा कॅनडातील खलिस्तान समर्थक घटकांशी संबंधित आहे, त्यामुळेच त्याला वैयक्तिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 12व्या दिव्य कला मेळा 2023 ची सुरुवात कोठे झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुरत, गुजरात। तर 12व्या दिव्य कला मेळा 2023 चे सुरत, गुजरात येथे उद्घाटन झाले आहे। तर 29 डिसेंबर 2023 ते 7 जानेवारी 2024 या कालावधीत दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या गुजरात विभागाचे सुरत येथे उद्घाटन करण्यात आले आहे। तर दिव्यांग व्यक्तींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा एक अनोखा उपक्रम आहे। सुमारे 20 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 100 अपंग कारागीर, कलाकार आणि उद्योजक त्यांची उत्पादने आणि कौशल्यांचे प्रदर्शन करणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वच्छ ऊर्जेला चालना देण्यासाठी कोणते राज्य हरित हायड्रोजन धोरण लागू करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। तर उत्तर प्रदेश स्वच्छ ऊर्जेला चालना देण्यासाठी हरित हायड्रोजन धोरण लागू करणार आहे। स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना राज्याचे हरित हायड्रोजन धोरण 2023 लागू करण्याचे निर्देश दिले आहेत। तर या धोरणाचे उद्दिष्ट जीवाश्म इंधनासाठी आशादायक पर्याय असलेल्या ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन आणि वापर वाढवणे आणि प्रोत्साहन देणे हे आहे। तर ग्रीन हायड्रोजन हे सौर किंवा पवन ऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जेचा वापर करून पाण्याचे विभाजन करून तयार होणारे स्वच्छ इंधन आहे। ते ज्वलनाच्या वेळी कोणतेही हरितगृह वायू उत्सर्जित करत नाही,
जे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी आणि हवामान बदलाशी लढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन बनते। तर स्वच्छ ऊर्जेला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश राज्य हरित हायड्रोजन धोरण लागू करणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसेंबर 2023 मध्ये भारतातील कोणत्या देशाच्या दूतावासाबाहेर स्फोट झाला? तर याचे एक उत्तर आहे इस्रायल। तर इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान 26 डिसेंबर 2023 च्या संध्याकाळी दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला। तर 27 डिसेंबर रोजी NIA आणि NSG तपासासाठी पोहोचले होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा डीन एल्गार कोणत्या संघाचा माजी कर्णधार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका। तर डीन एल्गार हा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आहे। भारताविरुद्धची कसोटी मालिका जानेवारी 2024 च्या सुरुवातीला संपल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। तर डीन एल्गार हा कोणत्या देशाचा क्रिकेटर आहे? तर दक्षिण आफ्रिका। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।